एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। यंदाच्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे होणारा अतिरिक्त खर्च टाळून पूरसदृश परिस्थिती आणि स्वर्गीय हरिभक्त परायण शशिकांत महाराज दुधाडे यांच्या दुःखद निधनामुळे सामाजिक जाणीवेतून स्टेशन रोड येथील कृपा वृद्धाश्रमातील गरजू वृद्धांना सेफ्टी टँक व ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं। हा उपक्रम युवा मंच, तिळेश्वर प्रतिष्ठान, कांता तनपुरे मित्रमंडळ, तनपुरे गल्ली मित्रमंडळ तसेच संकेत दुधाडे यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला। यावेळी बोलताना कांता तनपुरे म्हणाले की राहुरीतील सुजान युवकांनी समाजाप्रती आपली बांधिलकी जपत कृपा वृद्धाश्रमाला शक्य त्या स्वरूपात मदत करावी। या माध्यमातून आपण वृद्धांची सेवा करून खऱ्या अर्थाने सामाजिक कर्तव्य पार पाडू शकतो। यावेळी पत्रकार श्रेयस लोळगे, पत्रकार अनिल कोळसे, संकेत दुधाडे, दादा शिरसाट, सोनू साठे, मयूर बोरकर, संदीप गागरे, किशोर राऊत, भैया कोल्हापुरे, विवेक सगळगळे, सोनू गुंजाळ, प्रीतम देशमुख, विशाल शेजूळ, श्रीकांत गायकवाड, सोहम घनगाव, रवी धनवटे, बाबू कोरडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती। आज राहुरी स्टेशन राहुरी येथील कृपा वृद्धाश्रमात आमचं युवा मंच असं, तिळेश्वर प्रतिष्ठान असं, आम्ही आज इथं भेट दिली असता आज जे इथले वृद्ध आहे गेले 10 ते 12 ते 15 वृद्ध, किरण सर असेल, संतोष सर असेल, इथं त्यांची देखभाल करतात। मध्यंतरी त्यांच्या विनंतीनुसार आपण त्यांना इथं पाण्याची सेफ्टी टँक असेल, काही ब्लँकेट्स वगैरे असेल, आपण ते पुरवले आहे। पण आज खऱ्या अर्थाने आज इथं येऊन परिस्थिती कळली, अक्षरशः डोळ्यात पाणी येईल अशा पद्धतीचं यांचं इथं राहणीमान आहे। त्यांना काही आता आमच्यासोबत काही लेडीज आहे, काहींना त्यांच्या मुलं सांभाळत नाही, काहींना मुलं नाही, अशा परिस्थितीत ते आज इथं राहतात। अक्षरशः म्हणजे सांगायला सुद्धा असं मन असं हेलवत आहे की नाही का कशा पद्धतीने हे पुढचं आयुष्य काढत असेल। त्याच्यामुळं सगळं राहुरी शहरातील तरुण युवकांना माझं आव्हान आहे, आमच्या पूर्ण ग्रुपतर्फे एक विनंती आहे की जेवढं जमन तेवढं आपल्या याच्यातून एक सामाजिक बांधिलकी ठेवून या सगळ्यांना मदत करायला पाहिजे, असं मी सगळ्यांना विनंती करतो। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।